आज आपण ब्रह्मसाक्षात्कारार्थ ज्ञानप्राप्तीच्या 7 अवस्था म्हणजे 7 भूमिका कोणत्या असतात त्या बघूया. कोणत्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर खऱ्या अर्थाने दर्शन मालिका चालू होते ते पण बघूया. पण पहिल्यांदा कोणत्या कोणत्या अवस्थांमधून कोणत्या स्टेजेसमधून साधकाला जाणं जरुरी आहे त्याचं एक वर्गीकरण वसिष्ठांनी केलं आणि ते प्रभू रामाला समजावून सांगितला. हा सर्व विषय विशेष या भाषेमध्ये ज्या भाषेत आपण आत्ता बोलणार त्या तो योग वसिष्ठ ग्रंथामध्ये याचा संदर्भ जास्त येतो. पण हा योग वसिष्ठ ग्रंथातला हा जो मतीचा अर्थ आहे हा ज्ञानोबारायांनी पण डोक्यावर घेतला आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये याचं विश्लेषण दिलं. गीतेनी भगवंतांनी पण या ज्ञान अवस्था मान्य केल्या आणि या ज्ञान अवस्थेमधून साधकाला जावं लागतं असं दाखवलं. या ज्ञान अवस्थेंची नावं कशी आहेत ते आधी बघूया. पहिल्याचं शुभेच्छा. पहिल्या अवस्थेचं नाव आहे शुभेच्छा. दुसऱ्या अवस्थेचं नाव आहे विचारणा. तिसऱ्या अवस्थेचं नाव आहे तनुमानसा. चौथ्या अवस्थेचं नाव आहे सत्वापत्ती. पाचव्या अवस्थेचं नाव आहे असंशक्ती. सहाव्या अवस्थेचं नाव आहे पदार्थ भावनी आणि सातव्या अवस्थेचं नाव आहे तुर्यगा. याला थोडंसं काळाप्रमाणे इंग्लिश नावं बघितली तर अजून एखाद वेळे कोणाला आवडेल. ती नावंही सोपी तशीच इंग्लिशमध्ये घ्यावी लागतात. शुभेच्छाचं शुभेच्छाच आहे. फार तर फार त्याला गुड डिझायर असं म्हणता येईल. विचारणा असेल ज्याला आपण ज्ञानप्राप्तीची उत्सुकता त्याला म्हणायचं आत्मिक विचारणा, आत्मिक इन्क्वायरी की मी कोण आहे याविषयी त्याची इन्क्वायरी चालू होते. तिसरी आहे तनुमानसा अर्थात दुसरा त्याला शब्द आहे असंग भावना. मग तनु म्हणजे काय अर्थ आहे ते थ्रेड लाईक स्टेट माइंड म्हणजे माइंड एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होणे अशी अवस्था आहे. चौथी काय आहे की सत्वापत्ती आहे. त्यामध्ये काय घडणार आहे बघू. साध्या भाषेत इट डिस्ट्रॉईज ऑल तुमच्या वासना सगळ्या नष्ट करता. मग येते असंशक्ती. त्यालाच शब्द आपण म्हणतो जीवनमुक्ती अर्थात परफेक्ट नॉन अटॅचमेंट म्हणजे पूर्ण आसक्तीचा नाश अशा पद्धतीत होतं. मग येतं पदार्थ भावना. पदार्थ भावनामध्ये काय आहे की प्रत्येक पदार्थाविषयीची भावना बदलते. अर्थात अल्टिमेट ट्रूथ काय आहे हे त्याला कळायला लागतं. आणि मग तुर्यगा सुपर कॉन्शियसनेस की ज्याला म्हणतात की काय म्हणतो त्याला आपण की दिस इज सॉर्ट ऑफ मोक्ष. आणि नेक्स्ट स्टेप जी यात वर्णन केलेली 8वी स्टेज आहे ती म्हणजे सहज अवस्था, तुर्यातीत अवस्था, गुणातीत अवस्था की जी आम्ही आमच्या सद्गुरूंच्या जीवनामध्ये पाहिली आणि अनुभवली. आता या ज्या ज्ञानाच्या 7 अवस्था आहेत या भूमिका पण आहेत. या सगळ्या भूमिकामधून या स्टेजेसमधून प्रत्येक साधकाला जावं लागतं. याचं वेगळ्या पद्धतीने विश्लेषण कोणी मांडलं असं विचारलं तर आमचे वडील गुरुवर्य डॉक्टर बाळकृष्ण त्र्यंबक शाळीराम यांनी या 7 अवस्थांचं वर्णन कुंडलिनी योगाच्या दृष्टीने पूर्णपणे वेगळं करून दाखवलं. ते आपण एखाद्या प्रवचनात जरूर बघणार की नेमकं या 7 अवस्था अनुभवाधिष्ठित आधारावर कशा प्रगट होतात. प्रगट होण्याची क्रिया आहे. शुभेच्छा म्हणजे काय होतं की लहानपणापासून काही संस्कार केलेले आहेत आणि त्या संस्कारामुळे आणि तो पूर्वजन्मीचं जे काही घेऊन आलेलं आहे त्याच्या ठिकाणी याच्यामुळे त्याला थोडी थोडी गोडी वाटू लागते अध्यात्माकडे. तो जसा जसा मोठा व्हायला लागतो साधक तसा तसा तो साधू संत सज्जनांच्या संगतीत यायला लागतो. मग त्याला पहिल्यांदा काय होतं तर तिथं त्याचा बुद्धीचा विकास होतो आणि अर्थात विवेक जागा होतो आणि त्याला हे कळायला लागतं की आता काय स्वीकारावं, काय त्यागावं, कुठे थांबावं, काय करावं
आपल्याला माहिती आहे की ही अवस्था यायलाच कित्येकांना 40 येते, ही अवस्था यायलाच कित्येकांना 50 आली, कित्येकांना 60सुद्धा आली, काही थोड्याच लोकांना लहान वयात येते. की अशा पद्धतीने या अवस्थेला शुभेच्छा असं म्हणतो की त्याच्या अंतःकरणात खऱ्या अर्थाने उत्तम इच्छा प्रगट व्हायला लागल्या. पण अजून त्या इच्छाच असतात, इच्छा ही मनामध्ये आलेला विचार, इच्छा ती कुमारी स्वरूप असतं त्याचं, आणि तिची तीव्रता वाढली की त्याला वासना म्हणतात. त्याला तीव्रता वाढली की म्हणजे आता ही कशी आहे, पण इच्छा शुभेच्छा आहे. शुभेच्छा प्रगट झाल्याशिवाय, साध्या भाषेत विवेक प्रगट झाल्याशिवाय अध्यात्मात प्रगती होणारच नाही. म्हणजे आधी विवेक का आधी वैराग्य असं कोणी विचारलं तर अर्थातच आधी विवेकच. कारण विवेकाशिवाय वैराग्य टिकणार नाही आहे, विवेकाशिवाय वैराग्य काही टिकणारच नाही. आणि वैराग्य म्हणजे काय सोडायचं काय धरायचं ते कळणार पण नाही. त्यामुळे प्रत्येक साधकाला संत सहवास हाच खरा उपाय आहे. नुसते ग्रंथ वाचून, नुसती पुस्तकं वाचून किंवा जनरल एखादा संत काहीतरी बोलतो आणि आपण ऐकतो एवढं पुरेसं नाही आहे. प्रत्यक्ष सहवास असायला लागतो. वन मॅन टू मॅन असं त्यांचं बोलणं व्हावं लागतं. आणि मग त्या सत्पुरुषांच्या वाणीतून निघणारी ज्ञानकिरणं, नुसते शब्द नाही आहेत, त्या साधकाच्या अंतःकरणात बोध प्रगट करतात. ही स्टेज आपण जेव्हा कृष्ण आणि अर्जुनाचं सगळं पाहतो त्यावेळी अर्जुन आधी प्रश्न विचारायला सुरुवात करतो, तेव्हा कृष्ण पहिल्यांदा त्याला हसून उतरतो की सगळे मूर्खासारखे प्रश्न आहेत, प्रश्नच तुझे सगळे चुकीचे आहेत. म्हणजे तुला स्वतःला ज्ञान नसताना तू स्वतःला ज्ञानी समजतोस, हा सुद्धा पहिला मूर्खपणा आहे. अशा पण तरीसुद्धा ते शुभेच्छा आहेत, तरी त्यासुद्धा काय होत्या शुभेच्छा आहेत. कारण त्याचं ऑब्जेक्ट बदललेलं आहे. प्रश्नामागचं उद्देश काय आहे तर त्याला स्वतःचं स्वरूप काय हळूहळू जाणून घ्यायचं होतं. आणि मला वाटतं ते बरोबर आहे का, मला असं वाटतं की ह्यांना मारणं योग्य नाही आहे, इत्यादी जे विचार येतात सगळे, की माझं वागणं तपासून मला बघायला पाहिजे, मी विवेकी व्हायला लागणं. आणि त्यावेळी जो संवाद होतो कृष्णासारख्या सत्पुरुषाबरोबर, त्यावेळी जो संत महात्म्यांबरोबर संवाद होतो, या संवादाला फार महत्त्व आहे. ते तुम्ही आणि आम्ही बोलून काही होणार नाही. तोपर्यंत सत्पुरुषाच्या मुखातून मोटके गुरुमुखे उदयी जात दिसे आणि हृदयी स्वयंभजी असे, ती ज्ञानकिरणं त्याच्या कानाद्वारे गीता जेथ गजर करी कर्णाच्या महाद्वारे त्याच्या अंतःकरणात जाऊन जीवाला खळबळ माजली पाहिजे, जागृती येणे. त्याला काय म्हणतात, जीवाला जागृती येणे. तेव्हा ओळखायचं शुभेच्छा ही अवस्था त्या साधकाने हळूहळू पार केली आहे. कधीकधी एवढी अवस्था पार करायला सुद्धा आम्ही जे नेहमी म्हणतो की अरे तू 3 वर्ष वाहून घे, 1 वर्ष वाहून घे, कारण सातत्याने ऐकावं लागतं हे सगळं. कंटिन्युअसली संतांच्या सहवासात जाऊन त्यांचे विचार, त्यांचे अर्थबोध करण्याची पद्धती, त्यांची जीवनाकडे पाहण्याचे दृष्टिकोन, संत वाङ्मय काय सांगतं आहे, नक्की अभंगाचे अर्थ काय आहेत, याच्याविषयी तळमळ राहणे ही सगळी शुभेच्छामध्ये येतं. मग येतो प्रश्न, दुसरी अवस्था येते साधकाला. आधी आपण थोडक्यात बघणार, मग सविस्तर कुंडलिनी योगाच्या दृष्टीने बघणार. मग दुसरी अवस्था येते विचारणा, इन्क्वायरी. तो काय करू लागतो, आता प्रश्न विचारायला लागतो, त्याला काही प्रश्न पडायला लागतात, त्याला क्वेरीज येतात. मग कशाचं पण उद्दिष्ट काय असलं पाहिजे की या जगाचं अंतिम सत्य काय आहे, असे ते प्रश्न असले पाहिजेत. ना की एकमेकाची चेष्टा करणे किंवा एकमेकांची कुरवडी करणे, मी कसा शहाणा आहे, मी तुम्हाला कसं निरुत्तर करू शकतो, अशी कॉम्पिटिशन काही त्यात नसते. तर त्या क्वेरीमध्ये, त्या विचारण्यामध्ये ऑब्जेक्ट आहे ते म्हणजे जगाचं अंतिम सत्य काय. त्याला म्हणतात आत्मिक इन्क्वायरी. म्हणजे मी म्हणजे कोण, मला काय पाहिजे आहे, मला ते मिळालं का, मी या जन्मांतर कुठे जाणार, मागच्या जन्मी मी कुठं होतो, मला हे भोग का भोगायला लागतात, इत्यादी आधी हळूहळू प्रश्न पडणे. पण ऑब्जेक्ट एकच असलं पाहिजे, अंतिम सत्य काय. त्याला म्हणतात त्याची विचारणा. कृतज्ञता जागू झाल्यामुळे हळूहळू त्याला त्याचे सद्गुरू त्या प्रश्नांची उत्तरं त्याला देऊन समाधान करू लागतात. पण केवळ प्रश्नोत्तराने कोणाचं समाधान होत नाही. मग तिसरी अवस्था असे
त्याचं नाव दिलं तनु मानसा. या ठिकाणी त्याला काय करायला लागतं की त्याला जी अंतिम सत्तेची ओढ लागली त्याचा जर अनुभव घ्यायचा असेल त्याला, तर पहिली स्टेज आहे तन आणि मन. तनु मानसामध्ये त्याला पहिलं वासनांचा त्याग करताना शिकायला लागतं. दोन गोष्टी, वासनेचा क्षय आणि संकल्पाहीवरी न ये मन, म्हणजे विषयांचा त्याग. काही वेळेला काही विषयांचा त्यागच करायला लागतो. अनावश्यक विषय जे आहेत, अनावश्यक टी व्ही पाहणं, अनावश्यक गाणी ऐकणं, नको त्या गोष्टी करणे नाही, इत्यादी जो आहे हा त्याग आहे. आणि काही ठिकाणी आता वासनेचा क्षय, म्हणजे माझ्या ठिकाणी एखादी इच्छा जरी माझ्या मनात आली तर लगेचच त्याचा मागोवा घ्यायचा नाही आहे, इंद्रियांना लगेच त्याच्या मागे पळवायचं नाही. त्याला अशा पद्धतीने नेमकं या जगात सत्य काय याचा दृढ अभ्यास लागल्यामुळे हळूहळू तो वासना क्षय करायला लागतो आणि विषयांचा त्याग करू लागतो. अशी त्याला एकदा ओढ लागली की ओळखायचं तो तनु मानसा या अवस्थेतून साधक चालला आहे. चौथी अवस्था आहे सत्वापत्ती. सत्वापत्ती म्हणजे काय, हे वर्ल्ड एक स्वप्न आहे, हे जग म्हणजे काय स्वप्न आहे. आणि याचं नेमकं अंतिम काय सत्य आहे हे त्याला हळूहळू ओळखायला त्याची आता जागृती आलेली असते. म्हणजे काय, त्याच्या ठिकाणी आता अभ्यास चालू होतो. कोणी जप करतं, कोणी पारायण करतं, कोणी ध्यान करतं, कोणी प्रवचन ऐकतं, इत्यादी गोष्टी करता करता त्याला थोडी थोडी या जगातल्या ठिकाणी असलेल्या आत्म्याची साक्षात्कारी अनुभूती जरा यायला लागते. आणि याला त्याला कळायला लागतं की या जगात किती अंतिम सत्य वेगळं आहे. ते जे अंतिम सत्य त्याचा आणि माझा डायरेक्ट संबंध आहे. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे मन नाही, आत्मा नाही, अशा प्रकारची त्याची खात्री यायला लागते. मी कोणीतरी वेगळा आहे आणि मी तो आत्मा आहे असं त्याला हळूहळू ज्ञान थोडंफार व्हायला लागतं. ही झाली ज्ञानाची चौथी अवस्था आहे. इथपर्यंत 90% साधकांना जमतंच ही अवस्था. इथपर्यंत अवस्था अध्यात्मात एखादी व्यक्ती आल्यावर 2-3 वर्षामध्ये त्याला अशी अवस्था इथपर्यंत कळायला लागतं, इतकं जमायला लागतं. या 4 अवस्था. आता 5वी अवस्था. 5वी अवस्था असंशक्ती. जे असं धरलं आपण 100 लोक चालले त्यातले 90% लोकांना इथपर्यंत जमतं, पण 90% लोक इथंच गाळतात, पुढे कंटाळा करतात, पुढे काही जायची तयारी नसते. मग असंशक्ती. इथे मात्र त्याची जरा परीक्षा असते आणि त्यावेळी परफेक्ट नॉन अटॅचमेंट त्याला म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थाने आसक्ती नाश व्हायला पाहिजे. जे कंपल्शन वाटतं हे माझं कार्यच आहे, माझं कर्तव्यच आहे, मी याच्याशिवाय जगू शकत नाही, याच्याशिवाय माझं होणारच नाही, ही जी पूर्ण आसक्ती नाश म्हणजे असंशक्ती तयार होते. याच्याविषयी बोलू नंतर. ही जी अवस्था आहे 5वी अवस्था, याला पुढचे जे 10% लोक म्हणतात 90% गेलेले, 10%तले आता 80% लोक इथंच गळतात. त्यांना आसक्ती नाश करता येत नाही. त्यांना प्रत्येक गोष्ट नातवाला सांभाळणे हे सुद्धा त्यांना कर्तव्य वाटायला लागतं. आपण पुत्रमोहात आहोत याची अक्कल येत नाही. वित्तेषणा जात नाही, लोकेशणा जात नाही. 70, 75, 80 वय आलं तरी कोर्ट कचऱ्या करू, मीच माझी तब्येत सांभाळतो, देहाच्या पलीकडे काही सुचत नाही आणि आसक्ती नाश काही होत नाही. पण ते साधना करत जातात, म्हणजे देहबुद्धी तर जात नाही, पण साधना कारण मागच्या 4-5 अवस्था त्यांना जमलेल्या असतात. त्यामुळे मी अध्यात्म करतो हाच गर्व जास्त होतो. म्हणजे मी माझ्या स्वरूपाला ओळखत नाही आहे ही खंत न वाटता मी माझे जप करतो आहे, मी माझं सगळं करतो असे भ्रम या आसक्ती नाशाच्या अवस्थेला मगाशी झाल्यामुळे 90% चौथ्याच अवस्थेत गेले. उरलेल्या 10%मध्ये 90% म्हणजे 9 लोक इथंच होरपटले. अशा पद्धतीने 5व्या अवस्थेपर्यंत बरेच साधक मागे मागे पडायला लागतात. मग राहिला प्रश्न 6वी आणि आता 7वी अवस्था. 6वी अवस्था आहे पदार्थ भावनी. ही अवस्था जी आहे ही अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. या अवस्थेत 5व्यातून 6व्यामध्ये जाताना त्याला काही रिद्धिसिद्धी प्राप्त होतात. 5व्यातून 6व्यात जातानाच रिद्धिसिद्धी काही प्राप्त होतात. त्याला लोक डिमांड द्यायला लागतात, त्याला लोक महत्त्वाचं मानायला लागतात, लोक त्याला नमस्कार करायला लागतात की त्याला भ्रम व्हायला लागतो त्याला. आणि त्याच्यामध्ये संसाराची आसक्ती संपल्यावर
हळूहळू मनाची संकल्प करायची शक्ती त्याच्या ठिकाणी कमी होते. एखाद्याला असं धरू की एखाद्याला संसाराचा आसक्तीनाश करता आला की त्याला काही नकोसं होतं, ते बेफिकीर होतो. हळूहळू लोकेशाळा संपते, वित्तशाळा पण संपते. आपण पाहिलेलं आहे गजानन महाराज वगैरे मोठी मोठी मंडळी या पदार्थातून जातात. त्यांना लोकांची फिकीर नाही, त्यांना पैशाची फिकीर नाही, त्यांना पैसे मिळवायची पण गरज पडत नाही. माझं कुटुंब चालवायचं वगैरे अशी त्यांच्या बॉधरेशन राहिलेलं नसतं. साईबाबा आहेत, सगळे महात्मे असे आहेत की पुढे पुढे त्यांना आपला काही संसार चालवायला पाहिजे. तुकाराम महाराज आहेत, कुठे नोकरी करायला गेले नाही. मला अमकं पाहिजे, मला पेन्शन पाहिजे, ग्रॅच्युटी पाहिजे, मुलाबाळांचं सांभाळ करायचे, असं काही डोक्यात विषयसुद्धा त्यांच्या येत नाहीत. हे त्याला म्हणतात की ज्ञानाची 6वी अवस्था पदार्थ भावनी, की त्या साधकाला तो साधक स्वतःला कर्माचा करता समजत नाही. नंतर कर्मफल अभिलाषा पूर्णपणे त्याची गेलेली असते आणि त्याला कळतं प्रत्येक पदार्थ म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच आहे आणि हे ब्रह्मच प्रगट झाले जगतरूपाने, अशी त्याची पदार्थ भावना, पदार्थाविषयी अशी भावना तयार होते. दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असतो. याला ज्ञानाची 6वी अवस्था म्हणतात. इथे काही महात्मे जरूर जाऊन पोचतात. सर्वच महात्मे अध्यात्मात आलेले प्रत्येक साधक एकाच जन्मात 7व्या अवस्थेत जाण्यासाठी गुरुकृपा ही फार मोठी असावी लागते. आता 7वी अवस्थेचं नाव आहे तुरीयगा किंवा तुरिया. त्याला सुपर कॉन्शियसनेस म्हणतात. या अवस्थेत काय म्हणायचं की ते जीवनमुक्त अवस्था आहे. म्हणजे काय करतात, प्रत्यक्ष आत्माच विविध रूपात कसा नटला आहे, बहुरूपी आत्मा कशा पद्धतीने नटला आहे, हे त्या साधकाला तर पूर्णपणे आकलन झालेलं असतं. एक, वासनेचा नाश झाला आहे, त्यामुळे कर्म संपलेलं आहे, पण कर्मयोग शिल्लक आहे. हा फरक कळायला लागतो. कर्म संपलेलं आहे पण कर्मयोग शिल्लक आहे. भ्रम नष्ट पावतात, कुठलाही भ्रम त्याला आता होत नाही. कर्तृत्व अहंकार आणि फलाभिलाषेतून तो बाहेर पडलेला आहे आणि उर्वरित आयुष्य जगामध्ये जगताना केवळ मुक्तीचा प्रसार करत, भक्तीचा प्रसार करत तो आपलं आयुष्य घालवत असतो. या ज्ञानाच्या मगाशी सांगणे 5व्या पायऱ्यापर्यंत अनेक साधू लोक येतात. त्यांना साधू म्हणू, कारण 5व्या अवस्थेत सत्वगुण वगैरे प्रगट असतो. परंतु त्यांना त्या अवस्थेला प्राप्त होणाऱ्या आध्यात्मिक रिद्धिसिद्धीमुळे ते सगळे मगाशी मागे पडले. 6व्या अवस्थेत आल्यावर धैर्याने प्रगती करावी लागते आणि मग माणूस 7व्या अवस्थेला पोचतो. या 7व्या अवस्थेनंतर एक महत्त्वाची अवस्था आहे, ती 7 अवस्थेत येत नाही म्हणून त्याला अवस्था म्हणता येत नाही. ते म्हणजे सहज समाधी. तुर्यातीत उन्मनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलचे. क्षणात उन्मनी क्षणात तुर्या म्हणजे काय, विदेही मुक्ती. त्याला शब्द काय आहे, विदेही मुक्ती, डिसएम्बॉयडेड साल्व्हेशन असं इंग्लिश शब्द आहे. म्हणजे विदेही मुक्ती म्हणजे देहात आहे. 2 प्रकार येते का, आठवणी देह पायाचे चिंतन ही मुक्ती वेगळी आणि नाठवणी देह पायाचे चिंतन ही मुक्ती वेगळी. तीही नाठवणी देह पायाचे चिंतन म्हणजे गुणातीत तुर्येच्या पलीकडची सहज अवस्था होय आणि आठवणी देह पायाचे चिंतन म्हणजेच तुर्या अवस्था होय. तर यासाठी काही गोष्टींचं मी एक विवेचन सांगतो, तिकडे लक्ष द्यावं लागेल की जेणेकरून 7वी अवस्था प्रगट झाली काय होतं. ज्ञानाच्या 7 अवस्था त्याच्याची नावं थोडक्यात बघू आता विश्लेषण नंतर. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थ भावनी, तुर्यगा. तर मगाशी पाहिल्याप्रमाणे पहिल्या 4 अवस्थापर्यंत साधकांना भराभर जाता येतं. जरा 6 महिने डिवोशन असलं, वर्ष असलं तर पहिल्या 4 अवस्थापर्यंत त्याला जाता येतं. त्याला अवघड असतात 4थ्याच्या पुढे जाणं, 5व्याच्या पुढे जाणं, 6व्या 7व्या. काय कारण असतात आणि 7व्या अवस्थेला गेल्यावर कशा प्रकारचं ज्ञान होतं याच्यासाठी एक संवाद आहे. तो संवादाचं मी
आपल्याला वाचन करून सांगतो. तो संवाद कोणाचा आहे? तुमचा आमचा नाही. तो संवाद वशिष्ठ मुनी आणि श्रीरामाचा आहे. प्रभूंना जन्मताच आत्मज्ञान नाही आहे. जरी प्रत्यक्ष देव असले तरी मानवी देह धारण केल्यामुळे या सगळ्यांना गुरुकडे जावंच लागलं. प्रभू रामाला पण विश्वामित्राकडे गेले, राक्षसांना मारलं, धनुर्विद्येत तत्पर निष्णात होते, क्षत्रिय होते, पण आत्मज्ञान नव्हतं. आणि मग तिकडनं आल्यावर जेव्हा राज्यात फिरले तेव्हा त्यांना लक्षात आलं राज्यात ठराविक वर्ग सुखी आहे, म्हणजे राजपरिवार सुखी आहे, बाकीचे लोक सामान्यच आहेत, ते दुःखीच आहेत. त्यांचं दुःख पाहून त्यांना काही निराशा आली. पहिली स्टेज अध्यात्मातली काय आली? निराशा आली की काहीतरी वेगळं आहे. असं कसं काय राज्य असू शकतं की ठराविक वर्ग एन्जॉय करणार आणि बाकीचे मात्र दुःखी आहेत. ते निराशा झाल्यामुळे एक प्रकारे त्यांना स्वतःविषयी आवडलं नाही वागणं. मग एकदा राम निराश झाले, जेवणार नाही म्हणजे की चौघे भावंड असे होते की आम्ही पण जेवणार नाही. मग ते कृश व्हायला लागले निराशेपोटी. पण दशरथाला काळजी वाटली. त्यावेळी भाग्य होतं की कुलगुरू असायला लागतो घरात, घरामध्ये आपले गुरु असायला पाहिजेत. अशी ज्यावेळी घरामध्ये परिस्थिती तयार होते की सगळं काही संपन्नता आहे पण मन स्वास्थ्य नाही मुलांचं, त्यावेळी त्यांना गुरूंकडे नेणं क्रमप्राप्त आहे. तसं दशरथाने मग त्यांचे जे कुलगुरू वशिष्ठ त्यांना बोलवलं आणि वशिष्ठ आणि राम यांच्यामध्ये संवाद होऊ लागला. त्याला योग वासिष्ठ असा ग्रंथ म्हणतात. संपूर्ण आत्ता आपण ज्या ज्ञानाच्या 7 अवस्था मी सांगितल्या याचं वर्णन जेव्हा ऋषींनी केलं, वशिष्ठांनी केलं आणि ते रामाच्याकडे घडणाऱ्या बदल निरीक्षण करत होते, त्यानंतर प्रभू रामाचं काय विवेचन आहे त्याचं ऐकू आपण. हीच अवस्था आपल्या प्रत्येकाला प्राप्त होणं अपेक्षित आहे असं रामाचं स्वतःचं मत आहे. राम भक्तांनी हे विशेषत्वाने लक्षात ठेवावं. नुसत्या माळा ओढून नुसतं काही होणार नाही. ज्ञानाच्या या 7 अवस्थातून पार गेल्यावर कशी अवस्था यायला पाहिजे. काय म्हणतात प्रभू? हे गुरुवर्य, गुरूंच्या ठिकाणी अत्यंत आदर आहे. पहिली गोष्ट, हे गुरुवर्य, हे केवढं आश्चर्य आहे की आपल्या भाषणातील अर्थ जो आहे त्याचं मी भावपूर्ण चिंतन केलं आहे आणि ते मी चिंतन केल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं मी एक चिद रस, रसोवै ब्रह्म हा, माझ्या ठिकाणी एक प्रकारचं चिद रस असून मी माझ्या आत्मभावाला प्राप्त झालो आहे. प्रभू सांगतात मी म्हणजे त्यांच्यातला असलेला जीव माझ्या आत्मभावाला, म्हणजे नेमका मी कोण आहे, सोहमभाव त्याला काय म्हणतात, आत्मभाव म्हणजेच काय, सोहमभावाला प्राप्त झालो आहे. चिद एक सत, आत्ताच आहे ना शब्द, चिद एक रस म्हणजे सच्चितानंद. चिद जे आहे, जे सत आहे तेच चिद आहे, तेच आनंद आहे. असं जे माझ्या ठिकाणचं सोहमभाव आहे तो माझ्या ठिकाणी आता प्रगट झाला आहे. म्हणजे ही ज्ञानाची 7व्या अवस्थेचं एक लक्षण. मग काय म्हणतात, मला लक्षात आलं आहे मी माझ्या चित्तामध्ये परम शांती अनुभवतो आहे. म्हणजे पहिल्यांदा अशांत होते ते आता काय झाले, शांती म्हणजे काय, समाधान. शांती म्हणजे काय, निरपेक्षता. माझ्या चित्तामध्ये आत्ता कोणतीही कोणाकडनंही कसली अपेक्षा राहिलेली नाही. निष्काम झालो मी काय झालो, त्याला तुकारामांच्या भाषेत काम नाही काम नाही झालो पहा रिकामा. कोणती इच्छाच राहिल्या नसल्यामुळे मी काय झालो आहे, रिकामा झालो. रिकामा झाल्यामुळे अर्थात निश्चिंत झालो, पहुडवलो एकांती, भगवंताच्या जवळ मी शांतपणे एकरूप होऊन पहुडलो आहे. मग आता पुढे प्रभू सांगतात, आता माझ्या लक्षात आलं की विषयाशी आसक्ती, विषयासक्ती आणि त्याला विरोध करणारं वैराग्य. त्याला विरोध करणारं कोण आहे, वैराग्य. की वैराग्य शिकवतं हे सोड ते सोड, म्हणजे 2 गोष्टी आल्या. एक विषयांच्या पहिल्यांदा आसक्ती होती माझ्या ठिकाणी आणि त्याला विरोध करणारं वैराग्य होतं. हे दोघांची लढाई चालू होती. आता मी या दोन्हींपासून मुक्त झालो आहे. आत्मज्ञान झाल्यामुळे बघा काय होतं, सहज स्थिती आली की मला वैराग्याची पण गरज लागत नाही आणि मला विषयांची पण गरज लागत नाही. अशा पद्धतीने मी दोन्हीपासून सर्वथा मुक्त झालो. हीच खरी मुक्ती होय. कशाची आवश्यकता न वाटणे, कशाचीही, म्हणजे मला
समाधान राहण्यासाठी, मला शांती टिकण्यासाठी मला बाह्य गोष्टींची आवश्यकता न वाटणे, हीच ती मुक्ती होय. आज मी माझ्या सत्य स्वरूपात स्थित झालो आहे. प्रभू काय डिक्लेअर करत आहेत? आज मी माझ्या सत्य स्वरूपामध्ये स्थित झालो आहे. स्थित शब्दाला अंडरलाईन पाहिजे. म्हणजे काय? मी गतीत होतो. मी काय होतो? गतीत, म्हणजे मायेत होतो. सारखं परिवर्तन जग मला खरं वाटत होतं, ते आता मी स्थितीमध्ये आलो आहे. मला आता समजलं की मी स्वस्थ आहे. काय म्हणतात? मी स्वस्थ आहे. याचाच अर्थ दुसरा, मी अस्वस्थ होतो. मी अस्वस्थ होतो म्हणजे मी आता निरपेक्ष होतो. आता निरपेक्ष झालो आहे म्हणून मी स्वस्थ आहे. स्वस्थ कधी होईल माणूस? जेव्हा निरपेक्षता येते तेव्हा तो स्वस्थ होतो. आता लक्षात घ्या, असं सांगतात प्रभू, की ध्यान करणारे योगी किंवा नामस्मरण करणारे भक्त ज्याच्यात रममाण होतात, ज्याच्यामध्ये रममाण होतात, तो म्हणजे राम. या शब्दाचा अर्थ मला आता कळला आणि त्या अवस्थेत मी स्थिर आहे. ज्याच्यामध्ये सगळे रममाण होतात तो राम. त्या अवस्थेला मी पोचलो आहे हे मला आता निश्चित जाणवतं आहे. राम अशा रामाला माझा नमस्कार असो. काय म्हणले प्रभू? व्याख्या कशी बघा. असा जो राम स्थित झाला आहे, आत्माराम काय सापडला त्यांचा, त्यांना आत्माराम सापडला. मूळ स्वरूप कळलं की आपलं कार्य काय आहे, आपण कशासाठी जन्माला आलो आहोत, आपण अवतारी कसे आहोत, हे कळल्यामुळे असा जो राम, कोणता राम? ज्या रामामध्ये सगळे भक्त रममाण होतात, त्या रामाला माझा नमस्कार असो. अलिप्त झाले ना, म्हणजे आपल्याच आत्म्याला पहिल्यांदा नमस्कार करायला, ओळखायला पाहिजे. म्हणजे आता दुसरं काय? असा मला बोध ज्यांनी करून दिला, असा बोध मला ज्यांनी करून दिला, ज्ञान असं दिलं, त्या सद्गुरूंना माझा दुसरा नमस्कार आहे. आता मला सद्गुरूंशिवाय मला ज्ञान मिळणार नसतं, हे कळलं नसतं, हे मला पूर्ण कळलं. आता मी काय म्हणले? आता कोणत्या स्वरूपाला पुढं स्टेप गेले? आता मी सर्व विश्वाला अधिष्ठान असणाऱ्या मायातीत आत्मस्वरूपाकार झालो आहे. आत्मस्वरूपाकार झालो आहे. मी विश्वव्यापी झालो आहे. ज्ञानेश्वरांची ओवी आपल्या सगळ्यांना पाठ आहे की हे विश्वाची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. म्हणजे बुद्धीमध्ये ही स्थिरता आली रामाच्या, पण की मी विश्वरूप आहे. मी काय आहे? आता मी विश्वरूपाने नटलो आहे हे मला जाणवलं. यासाठी ऐका काय म्हणतं, यासाठी मी सर्वांकडून नित्य नमस्काराला पात्र आहे अशी माझी खात्री झाली. ही अवस्था 7व्या अवस्थेनंतर येतं. म्हणून नानांना नमस्कार घेण्याचा अधिकार आहे. आपल्या सद्गुरूंना नमस्कार उगाच घ्यायचा नसतो. आपला मोठा झाला म्हणून मला नमस्कार करा असं नाही आहे. मी पहिली गोष्ट स्वतःला ओळखावं लागतं. म्हणजे आधी मला नमस्कार आहे असं नेहमी प्रश्न आपल्याला साधं कधी विचारतात, गुरुजी तुमची आरती तुम्ही कशी ऐकता? त्याला उत्तर आहे, राम होनी रामची भजीचे. त्याला उत्तर काय? राम होऊन राम कसा बसतो स्वतःला? तुमच्या ठिकाणी पण राम आहे आणि ज्याची आरती करता तो पण राम आहे. मग तो राम तुमच्या ठिकाणच्या रामाचं आपलीच आपण आरशामध्ये पाहत नाही का प्रतिमा? मग तसंच आपल्याला स्वरूपाचं ज्ञान ऐकता येतं. असो, मग प्रश्न असा येतो की एरवी बरीच चर्चा करायला लागते. हे असे वागतात, ते तसे वागतात, असं साधकांबद्दल बोलावं लागतं गुरूंना. ती काही निंदा नाही आहे. ती काय नाही आहे, महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे? निंदा नाही आहे. निंदा करण्याची पद्धतीच नाही अध्यात्मामध्ये. पण कारण निंदेमध्ये 2 गोष्टी असतात. निंदा जेव्हा होते तेव्हा द्वेष असतो. आम्हाला यांच्याकडनं काय मिळवायचं नाही, त्यामुळे द्वेषाचा विषयच येत नाही. द्वेषाने जर एखाद्याची निंदा केली, म्हणजे निंदा करण्यामध्ये काय लक्षात आलं? दोष दाखवले आणि स्तुतीबद्दल काही बोललं नाही, पण द्वेषापोटी, तर अशी निंदा त्याज्य आहे. अशी निंदा काय आहे? त्याज्य आहे. त्यामुळे जे त्याज्य आहे दाखवण्यासाठी दयेने केलेले भाषण ही पूर्णपणे वेगळी, त्याला निंदा म्हणत नाहीत. आता पुढे जायचं आहे. आता प्रभूच्याकडनं शिकायचे एक एक गोष्टी. मग आता काय म्हणतात? 7व्या अवस्थेत मला 6व्या अवस्थेत आलो आहे. 3 शब्द आपण नेहमी ऐकलेत आपण, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उपासना जास्त हरी किंवा हर यांची करावी लागते. उपासना कोणाची करावी लागते? हरी किंवा हर.
यांना एक नाव आहे अध्यात्मामध्ये, या हरी आणि हर यांना एक नाव आहे, त्याला म्हणतात शुद्ध सत्व. सत्वगुण वेगळा, सत्वगुण वेगळा आणि शुद्ध सत्तत्व असं त्यांचं नाव आहे आध्यात्मिक. ते कसे आहेत? शुद्ध आहेत आणि सत्तत्व, सत्पदाला पोचलेले तत्वरूप हे दोघंजण आहेत. त्यांना म्हणतात शिव आणि नारायण, म्हणजे हरी आणि हर. जो कोणी यांची उपासना करेल, हरी आणि हर, तो या पुन्हा संसारात उत्पन्न होत नाही. उपासना कशी पाहिजे? अर्थात निष्काम पाहिजे, निरपेक्ष पाहिजे आणि त्या स्वरूपाकार मला व्हायचं आहे असा ध्यासाने असले पाहिजे. मला शिवस्वरूप व्हायचं आहे, मला नारायण स्वरूप व्हायचं आहे, मला आमच्या भाषेत गुरुस्वरूप नाना स्वरूप व्हायचं आहे, हा ध्यास असेल तर जन्म मरण हा विषय संपतो. ती उपासना त्याग आणि वैराग्ययुक्त आणि विवेकी असायला पाहिजे. मग गणेश, सूर्य, आदिशक्ती यांच्या उपासना का करतात? कारण यांच्या उपासना केल्यामुळे हे तीन देवता म्हणजे सूर्यदेव, देवी आणि गणेश हे तुम्हाला हरी आणि हर यांची उपासना पूर्ण व्हायला मदत करतात. म्हणजे मोक्ष मुक्तीसाठी कोणाची उपासना लागेल? हरी आणि हर. मग गणेशाला पूर्ण ब्रह्मरूपात बसवावं लागेल, आदिशक्तीला पूर्ण ब्रह्मस्वरूपात बसवावं लागेल, सूर्यनारायणांना पण पूर्ण ब्रह्मस्वरूपात बसावं लागेल. पण त्यांना पूर्ण स्वरूपात बसण्यासाठी जे सहाय्यभूत होणाऱ्या ज्या देवता आहेत त्या म्हणजे नारायण, आदिशक्ती, आदिशक्ती, सूर्यदेव आणि गणेश होय. म्हणून हे पंचायतन देवतांच्या उपासना सर्वांनी विशेषत्वाने कराव्यात. विशेषतः रुद्र, आपण रुद्राबद्दल ऐकलं आहे. वैदिक काळात रुद्र आणि नंतर महादेव आणि हरी यांना ते सदैव जीवनमुक्त असतात. ते सदैव काय असतात? जीवनमुक्त असतात. पण आश्चर्याची गोष्ट आहे, जेव्हा महाप्रलय होतो तेव्हा यांचाही नाश होतो. हे अध्यात्मातला हा धडा त्याला गिरवायला लागेल. म्हणजे जे कोणी अशी इच्छा करतात मी शिवलोकात जातो, वैकुंठ लोकात जातो, त्यांना हे सावधानता आहे. ही काय सावधानता आहे. असो, ज्ञानी माणूस जो असतो, आता मजेशीर बघा, जो ज्ञानी झाला म्हणजे 7 अवस्था ज्ञानाच्या पार केल्या, त्याचं जे चित्त त्याला सत्तत्व म्हणतात. आपलं चित्त आणि त्याच्या चित्तात फरक आहे. त्यांचा संकल्प हा निर्मळ असणार. त्यांचा संकल्प कसा असतो? निर्मळ. म्हणून त्यांचा संकल्प हरी किंवा हर पूर्ण करतात, त्याला यश येतं. आता मुद्दा थोडासा अशा पद्धतीने आपल्याला आता बघायला लागेल. एक, भगवंताची म्हणजे हरी आणि हर यांची उपासना मी कुठपर्यंत केली पाहिजे? त्याला काही मर्यादा आहेत का? अर्थातच मर्यादा आहे. अज्ञान जाईपर्यंत त्यांची उपासना करायला पाहिजे. भगवंताचे 2 स्वरूप सांगितले, एक पर आणि एक अपर. एक काय सांगितलं आहे? पर म्हणजे जे आपण चतुर्भुज नारायणाचं रूप पाहतो ते, महादेवांचं जे रूप पाहतो ते चंद्रमौळी, अमकं तमकं, नाग गळ्यात, ही सगळी परदेव म्हणजे पररूप आहेत. पण ते कुठपर्यंत त्यांच्या उपासना लागतात? अज्ञान जाईपर्यंत. आता अज्ञान जाईपर्यंत म्हणजे काय असा प्रश्नच आहे. म्हणजे ज्ञान होईपर्यंत म्हणजे काय कोणास ठाऊक, म्हणजे काय परत असा प्रश्न येईल. असो, शब्द आत्ता असू द्या की जोपर्यंत अज्ञान जाईपर्यंत या उपासना कराव्या. म्हणजे मी रुद्र कुठपर्यंत घोकायचं? मी कुठपर्यंत अभिषेक करायचे? मी कुठपर्यंत पूजा करायच्या? तर अज्ञान जाईपर्यंत हे करावं लागेल. मग नंतर या ज्ञान झाल्यावर मग गुरु उपदेश परत आठवावा लागतो, श्रवण केलेलं आठवावं लागतं. त्याला म्हणतात अपर, अपर. पर पहिलं सांगितलं तसं अपर म्हणजे निर्गुणाचं ध्यान लावावं लागतं. निर्गुणाचं ध्यान लावावं लागतं. त्यावेळी आक्षेप येतो संतांचा, संतांवर येतो आणि तेच आपण तुझं सगुण म्हणू की
निर्गुण रे. आणि मग लक्षात येतं सगुण निर्गुण एकच रूप आहे. पण ध्यान मग लागतं आदी अंतिरहित अनामय असा जो परमात्मा आहे त्याला म्हणतात बुद्धीद्वारे जाणावा लागतो. ददामी बुद्धी योगम, बुद्धीचा योग आत्मतत्वाशी व्हावा लागतो. ही अवस्था काय आहे याच्यावर बोलले अनेक वेळा की आत्म्याला म्हणजे आपल्या ठिकाणी नांदत असलेल्या चैतन्याला सर्व भूतांमध्ये पाहावे, सर्व प्राणीमात्रात पाहावे आणि सर्व प्राणीमात्रांना आत्म्यात पाहता यावं लागतं. येथं सर्व म्हणजे एक, येथे सर्वचा अर्थ काय एक. आपण सगळे एका तत्वाने जोडले गेलो आहोत अशी बुद्धीची खात्री होणे, अशी ऐसी मती जयाची स्थिर. सर्वजण पशु पक्षी किड्यासहित आपण एका तत्वाने जोडले गेलेलो आहोत. ते तत्व म्हणजे आत्मा. ही खात्री बुद्धीमध्ये व्हायला म्हणजे विश्वव्यापी होणे होय. असो, एकच या ठिकाणी आता मनाविषयी थोडं बोललं पाहिजे, कारण अभ्यास करताना काय अडचण आहे मनावर आहे. मन अज्ञानी असले, लक्षात ठेवा, मनाला नीट ज्ञान झालं नाही की आसक्ती वाढते. की मनामध्ये काय वाढते, आसक्ती वाढली त्यालाच लोक कर्तृत्व म्हणतात. त्यालाच लोक काय म्हणतात, कुटुंबाविषयी असते आसक्ती पण कुटुंब पालन पोषण एवढाच त्याला आयुष्यावर धर्म वाटतो. मग तो गरिबालाही कुटुंब पालन पोषण आहे, मध्यम वर्गीयाला आणि श्रीमंतालाही आहे, सगळे आपापल्या कुटुंबासाठीच धडपडत असतात शेवटपर्यंत. ही कुटुंब पालनाची आपली आसक्ती आहे हे कोणी जरी सांगितल्याशिवाय हे पटल्याशिवाय ते काही सुटत नाही. मी देह आहे, देह माझा आहे असं सारखं मनाशी घोकत राहिल्यामुळे हे सगळी आसक्ती वाढते. आता प्रश्न असा असो या की आध्यात्मिक होताना काही खायचं प्यायचं असतं का नाही साधना करताना, तर त्याला उत्तर दिलं आहे देह धारणा लागेल, देह धरावा लागेल, त्याशिवाय साधना पूर्ण होणार नाही. मग त्यासाठी हित, मित आणि मेध्य म्हणजे पथ्यकारी, जे हितकारी आहे ते खा. जे हितकारी खाताना सुद्धा मोजून मापून खा आणि ज्याच्यामध्ये तुझा पथ्य पाणी पाळून, एकाला एक पथ्य असतं, एकाला एक पथ्य असतं, ज्याची जशी प्रकृती असते त्यांनी त्याप्रमाणे पथ्य पाळून जरुरी पुरता आहार घ्यावा. आणि अर्थातच शरीरमाध्यम खलु धर्मसाधनम, धर्माचं साधन आहे असं समजून त्या शरीराचा उपयोग करावा. मला संसाराचं भय का राहतं असा प्रश्न नेहमीच असतो. कारण दोन गोष्टी आहेत, एक देहबुद्धी आहे, मी म्हणजे देह, आणि दुसरं म्हणजे धनाची असुरक्षितता. धनामुळे मला भय वाटतं, माझं धन कोणीतरी काढून घेईल, माझं धन कुठेतरी जाईल. या असुरक्षित भावनेमुळे भवभय राहतं. म्हणजे भवभयाची दोन कारणं आहेत, पैसा आणि दुसरं तब्येत म्हणजे देह. देहाविषयी आसक्ती असली तरी संसार भय आणि धनाविषयी आसक्ती असली की संसार भय राहणार. आता कित्येक लोक कर्म करतात पण ज्ञान होत नाही. कर्म करण्याने ज्ञान होणार नाही. कित्येक लोक ज्ञान झाले पण कर्म करत नाही, त्याला म्हणतात निष्क्रिय, आळशी. त्यांचाही इथे काही उपयोग नाही. अशांना कोणत्या अवस्था प्राप्त होणार नाही असं चाललंय. आता प्राप्त नरदेह जो आहे, जो मिळालेला देह आहे तो नाशिवंत आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो असतो आणि मृत्यूच्या अधीन आहे हेही ऐकत आलेलं असो. हे जरी खरं असलं तरी परमात्मा प्राप्त करून देणारं शरीर तेच आहे. परमात्मा प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त असलेलं कोणतंही शरीर आहे माझं, त्यामुळे त्याला सुरक्षित ठेवावा लागेल. मी देह नाही, मी आत्मा आहे म्हणून कोणी रस्त्याच्या मधून चालू शकणार नाही असं बावळटपणा करायला सांगितलेलं नाही. तू आत्माच आहेस, पण आत्ता या देहात सुरक्षित राहा, या देहाला सांभाळ आणि मग आत्मज्ञान प्राप्त करून घे
ज्ञानाने मोठा हो. शरीर निंद्य नाही. शरीर काय नाही आहे? निंद्य नाही आहे. म्हणजे त्याची निंदा उगाच करू नये, पण ते वंद्य पण नाही आहे. म्हणजे शरीराचं जास्त कौतुक पण करू नये, त्याच्या जास्त आहारी पण जाऊ नये. म्हणजे ते निंद्य नाही, ते त्याची निंदा करू नये, त्याची हेळसांड करू नये, तसं ते वंद्य पण नाही आहे. शरीर छान ठेवावं, पण उदास वृत्ती असली पाहिजे. वृत्ती कशी असली पाहिजे? उदास वृत्ती असली पाहिजे, की त्याला छान ठेवलेलं आहे. कशासाठी? आरोग्यदायी. त्याला मला देवाच्या गुरुच्या कार्याला वापरायचं आहे, पण म्हणून वृत्ती कशी पाहिजे? उदास. उदास म्हणजे देहाविषयी सदैव चिंतन नाही पाहिजे. चिंतन भगवंताविषयी राहिले की देहावरती उदासीनता आपोआप येते. देह, इंद्रिय आणि प्राण यांचा समूह आहे माहिती आपल्याला. म्हणून त्याला इंद्रिय पण आणि प्राण पण दोन्ही संयमित करावे लागतात. म्हणजे प्राण संयमित झाला आणि इंद्रिय संयमित झाले की देह चांगला राहतो. असो. आता हा या शरीरामध्ये जो कोणी नांदतो नखशिखांत, जो कोण म्हणतो मी देह आहे, जो कोणी म्हणतोय मी श्वास घेतो, जो कोणी म्हणतो मला भूक लागली, हे जे काय करतो हा जीव याने जागृत होऊन निरंतर ठिकाणी आपलं स्वतःचं घरटं बांधणं. कारण हा जर एक वृक्ष बनला तर काय म्हणलं? स्वतःचं घरटं बांधणं. याला निरंजन अवस्था म्हणतात. याला काय म्हणतात? निरंजन अवस्था म्हणतात. असो, माझा अहंकार काढ वाढतो, तर अपेक्षा आणि आशा ठेवून कर्म केल्यामुळे अहंकार वाढतो. म्हणजे आपला अहंकार का वाढतो हे कळत नाही, कारण तू आशा आणि अपेक्षा ठेवतो आणि कर्म करतो, म्हणून तुझा अहंकार वाढतो. मग कर्म तर करावंच लागणार आहे. आपण म्हणतो सगळे करावं, तर मग ते अपेक्षा आणि आशा ठेवून करू नको, म्हणजे अहंकार वाढणार नाही. असो, थांबूया इथे.